बातमी नाशिकमधून आहे। चोरट्यांनी आता द्राक्ष बागांना लक्ष करायला सुरुवात केली आहे। द्राक्षाचा बेल्ट असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्दच्या 2 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतून चोरट्यांनी विक्रीसाठी तयार असलेले 70 ते 80 क्विंटल द्राक्ष चोरून नेलेत। द्राक्ष उत्पादकांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा त्यामुळे आर्थिक फटका बसलाय। या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी आता द्राक्ष उत्पादक शेतकरी करतोय। आधीच द्राक्ष व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांना गंडवण्याचा प्रकार समोर येत असतानाच आता चोरट्यांनीही द्राक्ष बागांकडे मोर्चा वळवल्यानं द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे। मी ललित धोंडराम भोसले, सारोळे खुर्द। माझे बंधू जितेंद्र अशोकराव भोसले यांचा 2 एकराचा SSNचा प्लॉट आहे। त्यांचा अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री द्राक्षे चोरून नेलेले आहे। त्यांनी जवळजवळ 20 ते 25 क्विंटल द्राक्षे चोरून नेले। शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात चोरट्यांनी जवळजवळ 60 ते 70 क्विंटल माल चोरून नेला आणि त्याचा सरासरी बाजारभाव किलोला 60 ते 75 रुपये होता। त्याच्यावर काहीतरी पोलिसांनी ॲक्शन घेतला पाहिजेत। किती रुपये झाले असते याचे? त्याचे सरासरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपये झाले असते।